बघा, जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची याबद्दल मी स्वतः चर्चा केलेली आहे। आमच्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। आम्ही अशा पद्धतीचे जिहाद मानसिकतेचे कुठलीही प्रवृत्ती आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये सहन करणार नाही, ही भूमिका माझी पहिल्या दिवसापासून आहे। मी तर एक कडवट हिंदुत्ववादी आहे आणि म्हणून मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तिथे अशा पद्धतीची जिहादाची वळवळ मी तर खपूनच येणार नाही। मी आमच्या पोलीस अधीक्षकांना स्पष्ट सांगितलेलं आहे की जिल्ह्यामध्ये असलेल्या सगळ्या मदरशांवर लक्ष ठेवा, त्यांची माहिती घ्या, कुठल्या मदरशांमध्ये काय होत आहे, काय चाललं आहे, शिक्षणाच्या नावाने खरंच तिथे शिक्षण दिलं जात आहे का की अतिरेक्यांना ट्रेनिंग दिली जाते आहे। आता मदरशामध्ये अगर 2-2 तलवारी सापडत असतील, काही कुठे बातमी होते की जिलेटिन पण तिथे होतं, या सगळ्याची सखोल चौकशी करून अशा पद्धतीचे ढाचे, मी त्याला ना मदरसा ते शिक्षण संस्था तर नाहीच आहे, पण अशा पद्धतीचे जिहाद पसरवणारे जे काही ढाचे आहेत ते माझ्या जिल्ह्यामध्ये मी सहन करणार नाही। त्यांना उद्ध्वस्त केले जातील हा विश्वास मी जिल्हावासियांना देतो। ते फक्त दोडामार्गमध्ये नाही, काही दुसरेही आयडेंटिफाय झालेले आहेत जे नजरेकडे आलेले आहेत। जेव्हा बिल्डोजर त्या भागावर फिरतील तेव्हा तुम्हाला त्यावेळी कळतील की ह्या कुठल्या प्रवृत्ती आमच्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत काम करत होती आणि त्यांना आमच्या जिल्ह्याकडून नष्ट कसं करायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये रस्त्याच्या कामाच्या पलीकडे बुलडोझरचा वापर होत असताना दिसेल। सर, ज्या औरंगजेबाने घर बांधण्याची परवानगी दिली नव्हती, अनधिकृतपणे मदरसा चालू, म्हणून ही जी प्रवृत्ती आहे ह्याला प्रोत्साहन देणारे कोण आहेत, ह्यांना ताकद देणारे कोण त्याला हिंमत देतं की तू जाऊन तिथे ग्रामपंचायतीच्या परवानगीच्या शिवाय तू तिथे मदरसा चालव, तलवारी आण, ही कोणाची कुठली प्रवृत्ती आहे, कोण त्याच्या मागे आहे, सगळ्याचा अभ्यास होतो। तुम्ही चिंता करू नका, पालकमंत्री नितेश राणे आहे, अशी कडक शिक्षा देईन ना, परत शुक्रवारी त्रास होईल एवढी गॅरंटी मी ह्या निमित्ताने तुम्हाला देतो। गॅस सिलेंडर वरती जाणार नाही। राष्ट्रगीत सुद्धा त्यांनी म्हणायला सांगितले त्या लोकांनी, पण त्यांना त्या धर्मगुरूला राष्ट्रगीत असे हे पाकिस्तान धमकी सुद्धा अगोदर काही लोकांना दिलेली, सगळ्याचे आता आवाज सगळीकडून निघतील ना। असं कसं, आमच्या पोलीस खातं आणि आम्ही सगळेजण सक्षम आहोत, उगाच आम्ही दांड्यांवर खर्च करत नाही। दांडे कुठे कसे वापरायचे आमच्या पोलिसांना आणि संबंधित लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे, म्हणून योग्य वेळी सगळ्या बाबतीची तुम्हाला माहितीही देईन आणि तुम्हाला बोलण्यापलीकडे कृतीतून ह्या सगळ्याची उत्तर मिळेल। आता शेवटी त्यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही, पण ही भावना पूर्ण सगळ्या हिंदू समाजाची आहे आणि त्या बाबतीमध्ये आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब हे निश्चित पद्धतीने योग्य वेळी योग्य भूमिका घेतील, हा विश्वास मी महाराष्ट्रातल्या समस्त हिंदू समाजाला देतो।